Practice at 3.3 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली. फाइंड S27. AP ची फर्स्ट टर्म दिलेली आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे S27 म्हणजे सम ऑफ फर्स्ट 27 टर्म्स ऑफ गिवन AP. ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर यामध्ये आपल्याला काही स्टेप्ससुद्धा दिलेले आहे. आपल्याला फक्त इथे जे बॉक्सेस आहेत त्या बॉक्सेसमध्ये कोणते नंबर येतील ते नंबर फिल करायचे आहे. सो A इज इक्वल टू 6, फर्स्ट टर्म म्हणजे A इज इक्वल टू 6, कॉमन डिफरन्स म्हणजे स्मॉल d दॅट इज इक्वल टू 3. S27 फाइंड करायचं आहे. SNचा फॉर्म्युला आपण यूज करणार. SN इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. त्यामुळे इथे टर्म असणार आहे 2a. S27 nच्या ठिकाणी आपण 27 लिहिणार. सो 27/2 27/2 इंटू 2a. 2a म्हणजे काय 2 इंटू 6 दॅट इज इक्वल टू 12 प्लस n-1 इंटू d. n म्हणजे 27. n इज इक्वल टू 27 हिअर. सो 27 - 1 इंटू d. d इज 3. इथे येणार व्हॅल्यू 3. ज्यावेळेस आपण याचं सिम्प्लिफिकेशन करूया. सो S27 इज इक्वल टू 27/2 मल्टिप्लाइड बाय इथे ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे 12 प्लस 27 - 1 म्हणजे 26. 26 इंटू 3 78. ओके. सो दॅट इज इक्वल टू 27/2 इंटू यांची सम केली तर ती सम येणार 90. दॅट इज इक्वल टू 27 इंटू 90/2 म्हणजे 45. 27 इंटू 45 यांचा प्रॉडक्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. 27 मल्टिप्लाइड बाय 45 1215. त्यामुळे इथे व्हॅल्यू येणार 1215. सो सम ऑफ फर्स्ट 27 टर्म्स इज 1215. सेकंड क्वेश्चन. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. पहिले जे नॅचरल नंबर आहे त्यामधले इवन नॅचरल नंबर 123 त्याची सम किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सम फाइंड करायचं म्हणजे काय SN फॉर्म्युला आपल्याला यूज करावं लागेल. SN फॉर्म्युला आपण यूज करतो फॉर AP. तर सगळ्यात आधी आपल्याला दाखवावं लागेल की दिले जो नंबर्स आहे किंवा नंबरचा सिक्वेन्स आहे तो AP मध्ये असणार आहे. ऑब्व्हियसली AP मध्ये असणार आहे कारण नॅचरल नंबर्स आहे, इवन नॅचरल नंबर्स आहे. म्हणजेच काय थोडक्यात इवन नंबर दिलेले आहे. इवन नंबर म्हणजे काय दोन नंबरमध्ये असणार डिफरन्स 2 असणार आहे. कॉन्स्टंट डिफरन्स असणार आहे म्हणजे दिलेला सिक्वेन्स AP असणार आहे. असं आपल्याला एकदा जस्ट इथे मेन्शन करावं लागेल आणि त्यानंतर आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. सो व्हॉट इज गिवन ऑर व्हॉट इज आस्क्ड. फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. तर सगळ्यात आधी आपण लिहूया नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर स्टार्ट होतं 1 पासून 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. सो फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. इवन नंबर आहे म्हणजे काय ते जे नंबर आहे त्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो किंवा ते नंबर 2 ने डिव्हिजिबल असणार आहे. सो फर्स्ट नंबर काय असणार आहे 2, देन 4 6 8 डॅश डॅश डॅश. ओके. असे टोटल किती नंबर्स असणार आहे 123. त्यामुळे यामध्ये आपण लिहू शकतो फर्स्ट टर्म इज 2. D म्हणजे कॉमन डिफरन्स दॅट डिफरन्स इज 4 - 2 इज इक्वल टू 2. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज एन AP. गिवन सिक्वेन्स इज एन AP. ओके. आपल्याला विचारलं आहे सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स म्हणजे असे टोटल किती नंबर्स असणार आहे 123. दॅट मीन्स एनची व्हॅल्यू दिलेली आहे 123. ही व्हॅल्यू आपल्याला इथे यूज करायची आहे. सम फाइंड करायची. सम फाइंड करायचं म्हणजे SNचा फॉर्म्युला आपण यूज करणार. SN इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. एची व्हॅल्यू माहीत आहे, डीची व्हॅल्यूसुद्धा माहीत आहे, एन पण माहीत आहे. यामध्ये फक्त आता आपल्या व्हॅल्यूज पुट करायच्या. सो दॅट इज इक्वल टू 123/2 इंटू 2 इंटू 2 प्लस 123 - 1 म्हणजे 122 इंटू d. d इज 2. ओके. सो दॅट इज इक्वल टू 123. हा 2 इथे ब्रॅकेटमध्ये डिवाइड करेल. सो 2 प्लस 122. ओके. हा 2 आपण काय केला फक्त इथे डिवाइड करतो तर इथला एक 2 कॅन्सल होणार आणि हा एक 2 कॅन्सल होणार. सो 2 प्लस 122 म्हणजे 123 मल्टिप्लाइड बाय 124. हा प्रॉडक्ट आपल्याला फाइंड करायचा. ही जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू असणार आहे SN म्हणजे सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. सो 123 मल्टिप्लाइड बाय 124. वन 5252. Therefore, sum of
फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स इज 15252. थर्ड क्वेश्चन अगर सम फाइंड करण्याचा आहे. फाइंड सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. 1 to 350 यामध्ये असणार सगळ्या इवन नंबरचे सम आपल्याला फाइंड करायचे. सम फाइंड करायचे म्हणजे एसएनचा फॉर्म्युला यूज करायचा. एसएन सम ऑफ एन टर्म्स फॉर एपी. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला दिलेला सिक्वेन्स एपीमध्ये आहे एकदा मेन्शन करावं लागेल. सो आपल्याला विचारले सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. सो इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350 कोणते नंबर्स असणार आहेत. फर्स्ट नंबर कोणता असणार आहे. स्मॉलेस्ट इवन नंबर 2, 4, 6, 8 अप टू लास्ट टर्म. 350 बोललेलं आहे त्यामुळे लास्ट टर्म असणार आहे 348. 350च्या आधीची टर्म दॅट इज 348. दिस इज लास्ट टर्म. त्यामुळे इथे आपण ए लिहू शकतो. ए म्हणजे फर्स्ट टर्म आहे 2. त्यानंतर इवन नंबर्स आहे त्यामुळे ऑब्व्हियसली कॉमन डिफरन्स असणार आहे 2चा. सो 4 - 2 और 8 - 6 दॅट इज इक्वल टू 2. देयरफॉर डी इज इक्वल टू 2. ए मिळाला, डी मिळाला. आपल्याला एस एन फाइंड करायचं आहे. एस एन इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a + n - 1 × d. इथे आपल्याला एनची व्हॅल्यू पाहिजे. एनची व्हॅल्यू आपल्याला दिली नाही कारण आपल्याला माहिती नाही की ह्या टोटल टर्म्स किती आहे. तर सगळ्यात आधी आपला टास्क आहे आपल्याला काय फाइंड करावं लागेल की ह्या सिक्वेन्समध्ये किंवा ह्या एपीमध्ये अशा नंबर ऑफ टर्म्स किती असणार आहे. जेव्हा किंवा आपल्याला नंबर ऑफ टर्म्स फाइंड करायचे असतात त्यावेळेस लक्षात घ्या की जनरली आपण एक फॉर्म्युला यूज करतो. फॉर्म्युला आपण यूज करतो TNचा. ठीक आहे. कोणता फॉर्म्युला यूज करतो. TNचा टू फाइंड एन. का TNचा फॉर्म्युला यूज करतो कारण TNचा फॉर्म्युला आहे a + n - 1 × d. ओके. यामध्ये TNला जर आपण लास्ट टर्म कन्सिडर केली म्हणजे दिलेल्या सिक्वेन्सची लास्ट टर्म या केसमध्ये 340 आहे. आता ही जर आपण टर्म कन्सिडर केली TN म्हणून त्याचा करस्पॉन्डिंग एन जो आपल्याला मिळेल तो एन काय रिप्रेझेंट करेल की ही पोझिशन किती आहे किंवा हा नंबर कोणता नंबर म्हणजे टोटल सिक्वेन्समध्ये नंबर ऑफ टर्म्स असणार आहे एन. त्यामुळे आपण TNची व्हॅल्यू पुट करणार 348. सो पुट TN इज इक्वल टू 348. देयरफॉर 348 इज इक्वल टू a + n - 1 × d. 2 + 2n - 2 that is equal to 2n. Therefore n is equal to 348/2 म्हणजे ही व्हॅल्यू आहे ना 174. एनची व्हॅल्यू मिळाली 174. म्हणजे असे किती नंबर्स असणार आहे. इवन नंबर फ्रॉम 1 to 350 टोटल नंबर्स असणार आहे 174. या टोटल 174 टर्मची आपल्याला सम फाइंड करायची आहे. सो सम आपल्याला फाइंड करायची S124 किती आहे. ओके. फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू n/2. इथे जर तुम्ही बघितलं आपण आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहे 2a + n - 1 × d किंवा n/2 इनसाइड ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. सिम्पलेस्ट कोणता वाटतो. सेकंड फॉर्म्युला दॅट इज फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. या सिक्वेन्ससाठी आपल्याला फर्स्ट टर्म पण माहिती आहे लास्ट टर्म पण माहिती आहे त्यामुळे आपण काय करू आपण सेकंड फॉर्म्युला इथे यूज करूया. n/2 t1 + tn. तुम्ही कोणताही फॉर्म्युला यूज करू शकता. फर्स्ट फॉर्म्युलासुद्धा यूज करू शकता त्याने सुद्धा तुम्हाला सेमच आन्सर मिळणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 174/2. t1 इज फर्स्ट टर्म इज 2 अँड लास्ट टर्म इज 348. 174/2 × 350. 174 × 175. ठीक आहे. आता याचा प्रॉडक्ट आपल्याला फाइंड करायचा ती असणार आहे S174ची व्हॅल्यू 174 × 175. 30450. and here sum of all even numbers from 1 to 350 is 30450. Fourth question. In an AP, 19 term is 52 and 38 term is 128. Find sum of first 56 terms. आपल्याला कंडिशन दिलेले आपल्याला 19 टर्म दिलेले 38 टर्म दिलेले या दोन कंडिशनचे यूज करून आपल्याला सम ऑफ फर्स्ट 56 टर्म फाइंड करायचं आहे. आपल्याकडे फर्स्ट टर्मची माहिती नाही आहे, कॉमन डिफरन्सेस सुद्धा माहिती नाही, फक्त आपल्याला ह्या दोन कंडिशन दिलेल्या आहे. nth टर्म दिलेले आहे त्याच्यावरून आपल्याला एस एन फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला टी एन आणि एस एन हे दोन्ही फॉर्म्युले इथे यूज करावे लागणार आहे. तर कसं असणार आहे याचं सोल्युशन. व्हॉट इज गिवन 19 टर्म म्हणजे T19, दिस टर्म इज 52. 38 टर्म म्हणजे काय T38, दिस टर्म इज 128. व्हॉट टू फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म म्हणजे आपल्याला S56ची व्हॅल्यू इथे फाइंड करायची आहे. ओके. दिलेला याचा यूज आपण कसा करणार. आपल्याकडे फॉर्म्युला काय TN इज इक्वल टू A + n - 1 × D. इथे नेहमी A असतो, समच्या फॉर्म्युलामध्ये इथे 2A असतो. सो n इज इक्वल टू 19 असेल,
n इज इक्वल टू 38 असेल. त्या केसमध्ये T19 आणि T38 या व्हॅल्यूज काय असणार आहे. T19 म्हणजे a प्लस 19 मायनस 1 म्हणजे 18d आणि इथे a प्लस 37d. ओके, a प्लस 18d आणि a प्लस 37d. आणि ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 52 आणि 120. देअरफॉर वी कॅन राईट a प्लस 18d इज इक्वल टू T19 इज इक्वल टू 52, a प्लस 37d इज इक्वल टू T38 इज इक्वल टू 128. हे जर दोन इक्वेशन तुम्ही बघितले, दिस आर सायमल्टेनियस इक्वेशन इन a अँड d. हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. सिम्पलेस्ट वे काय असणार आहे, आपण ज्यावेळेस या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करूया त्यावेळेस a आणि a कॅन्सल होणार, म्हणजे आपल्याला फक्त d ची टर्म मिळणार आहे. त्यावरून आपण d ची व्हॅल्यू फाइंड करणार, ती व्हॅल्यू एका इक्वेशनमध्ये पुट करणार, त्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो आपण सबट्रॅक्शन कशी करणार, मोठ्या नंबरमधून जनरली आपण लहान नंबर मायनस करतो, त्यामुळे आपण करूया इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ओके, देअरफॉर a प्लस 37d इज इक्वल टू 128 आणि a प्लस 18d इज इक्वल टू 52. सबट्रॅक्शन a आणि a कॅन्सल होणार आहे. इथे मिळेल आपल्याला 19d इज इक्वल टू 76. ठीक आहे, d इज इक्वल टू 76/90, d इज इक्वल टू 4. d ची व्हॅल्यू मिळाली. आता a ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो फ्रॉम इक्वेशन 1 a प्लस 18d इज इक्वल टू 52. देअरफॉर a प्लस 72 इज इक्वल टू 52. देअरफॉर a इज इक्वल टू 52 मायनस 72 म्हणजे मायनस 20. a ची व्हॅल्यू मिळाली. d ची मिळाली. आपल्याला फाइंड करायचं S56. SN फॉर्म्युला SN इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. देअरफॉर S56 इज इक्वल टू n/2 म्हणजे 56/2 2a प्लस n मायनस 1 म्हणजे 56 मायनस 1 55 इंटू d. d इज 4. 56/2 28 मायनस 40 प्लस 55 इंटू 4 220. 28 मल्टीप्लाइड बाय मायनस 40 प्लस 220 म्हणजे 180. तर आपल्याला फाइंड करायचं आहे 28 इंटू 180. 28 इंटू 180 5040. So sum of first 56 terms is 5040. Question is, complete the following activity to find sum of natural numbers from 1 to 140 which are divisible by 5. आपल्याला एक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. ही ॲक्टिव्हिटी कशासाठी आहे, आपल्याला सम फाइंड करायची. सम ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 140. 1 to 140 यामध्ये असणार नॅचरल नंबरची सम फाइंड करायची. बट प्रोव्हाइडेड कंडिशन काय, कोणते नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4. 4ने डिव्हिजिबल असणार आहे. नॅचरल नंबरची सम आपल्याला फाइंड करायची. मग ते नंबर्स कोणते असणार आहे, 1 to 140 मध्ये सगळ्यात आधी नंबर असणार आहे 4. बरोबर, 4ने डिव्हिजिबल आहे. फर्स्ट नंबर असणार 4, नेक्स्ट असेल 8, नेक्स्ट असेल 12. डिव्हिजिबल बाय 4 आहे, त्यामुळे कॉमन डिफरन्स प्रत्येक ठिकाणी 4चा असणार आहे, कारण हे AP असणार आहे. लास्ट टर्म किती असणार आहे, 140 पर्यंतचे नंबर्स कन्सिडर करायचे. 140 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. 139, 138, 136. सो लास्ट टर्म असणार आहे 136. तर आपल्याला थोडक्यात 4 प्लस 8 प्लस 12 प्लस डॅश 136 ही सम आपल्याला इथे फाइंड करायची आहे. तर आता बघूया ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आपण ते कसं सॉल्व करणार. फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर 4, 8. त्यानंतर इथे पुढे तुम्ही नंबर्स लिहू शकता 12, 16 डॅश 136. लास्ट नंबर असणार आहे 136. हाऊ मेनी नंबर्स, एनची व्हॅल्यू सगळ्यात आधी आपल्याला फाइंड करावं लागेल. एनची व्हॅल्यू ज्यावेळेस आपल्याला फाइंड करायची असते तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो जनरल, किंवा आपण कसं फाइंड करतो, आपण TNचा फॉर्म्युला यूज करतो. TNच्या फॉर्म्युलामध्ये आपण दिलेल्या सिक्वेन्सची लास्ट टर्म टाकतो. त्या लास्ट टर्मवरनं म्हणजेच बघा TN इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d हा फॉर्म्युला आहे. यामध्ये आपण काय करतो, इथे लास्ट टर्म टाकतो. लास्ट टर्मची करस्पॉन्डिंग एनची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळणार आहे. लास्ट टर्म ज्या पोझिशनला आहे तेवढे नंबर ऑफ टर्म्स त्या सिक्वेन्समध्ये किंवा एपीमध्ये असणार आहे. म्हणजे आपण या TNचा यूज करून आपण एनची व्हॅल्यू फाइंड करतो. ही एनची व्हॅल्यू काय असणार आहे, नंबर ऑफ टर्म्स इन गिवन AP. सो हाऊ मेनी नंबर्स सगळ्यात आधी आपला टास्क काय असणार, आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड करायची. एनची व्हॅल्यू आपण फाइंड करणार युझिंग दिस फॉर्म्युला TN इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. सो 136 इज इक्वल टू, इथेच लिहूया आपण 136 इज इक्वल टू a काय आहे 4, फर्स्ट टर्म आहे 4 प्लस n मायनस 1 इंटू d. d किती असणार आहे, 4ने डिव्हिजिबल आहे, त्यामुळे कॉन्झिक्युटिव्ह नंबरमध्ये असणार डिफरन्स सुद्धा 4 असणार आहे. सो n मायनस 1 इंटू 4
हे जर आपण सॉल्व केलं तर 136 इज इक्वल टू 4 प्लस 4n मायनस 4. therefore n इज इक्वल टू 136/4. n इज इक्वल टू 34. nची व्हॅल्यू किती आली 34. n इज इक्वल टू 34. ही व्हॅल्यू आपण आता इथे वरती पुट करूया. सो n इज इक्वल टू 34. a इज 4 अँड कॉमन डिफरन्स इज अगेन 4. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला Sn फाइंड करायचा आहे. Snचा इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे. सो S आपल्याला फाइंड करायचं आहे. नंबर Sn ची व्हॅल्यू किती आली 34. सो S34 इज इक्वल टू 34/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. 2a म्हणजे काय 2 इंटू a इज 4 प्लस n मायनस 1 म्हणजे 33 इंटू डी. डी किती आहे 4. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 17 इंटू 8 प्लस 33 इंटू 4 132. सो 17 इंटू 140. तर इथे ही व्हॅल्यू किती असणार आहे यांचा प्रॉडक्ट. 17 इंटू 140 प्रॉडक्ट असणार आहे 17 इंटू 40 23 2380. त्यामुळे इथे आन्सर असणार आहे 2380. अँड देअरफॉर सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 इज इक्वल टू 2380. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन AP इज 3300. फाइंड इज 28 टर्म. आपल्याला 28 टर्म फाइंड करायची म्हणजे T28 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. व्हॉट इज गिवन सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे S55 आपल्याला दिलेलं आहे फॉर गिवन AP. सोल्युशन कसं असणार म्हणजे आपल्याला SN आणि TN या दोन्ही फॉर्म्युलांचा यूज इथे करावा लागणार आहे. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे SN दॅट इज S55 इज इक्वल टू 3300 फॉर गिवन AP. What to find T28. T28 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. त्यासाठी आपल्याला A ची व्हॅल्यू लागेल A ची व्हॅल्यू लागेल N ची व्हॅल्यू 28 दिलेली आहे. D ची व्हॅल्यू लागणार आहे. A आणि D ची व्हॅल्यू आपण बघूया कशी आपल्याला मिळेल. तर ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायच्या. वी नो Sn इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी फॉर n इज इक्वल टू 55. S55 is equal to 55/2 inside bracket 2a plus n is 55 minus 1 54 d. 2 ने इथे आपण डिवाइड करू शकतो. सो 55 इथे असणार a प्लस 27d. 2a यामधला एक 2 कॅन्सल होणार. 54/2 म्हणजे 27. सो 55 इनसाइड ब्रॅकेट a प्लस 27d. ही सम दिलेली आहे 3300. ओके. अँड देअरफॉर a प्लस 27d ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल 3300 डिवायडेड बाय 55. न्यूमरेटर डिनॉमिनेटर 11 ने डिव्हिजिबल आहे. 300/5 अगेन याला आपण डिवाइड करू शकतो. सो हे डिव्हिजन येणार 60 इज इक्वल टू a प्लस 27d. आता या पलीकडे आपण काही सिम्प्लिफिकेशन करू शकत नाही त्यामुळे हे आपण ॲज इट इज राहू देऊ. त्यानंतर आपण बघूया आपल्याला T28 करताना काही इथे ॲडजस्टमेंट किंवा काही करावे लागणार आहे का. सो टू फाइंड T28 Tn is equal to a plus n minus 1 into d. Therefore T28 is equal to a plus 27d. ठीक आहे. a plus 27d हीच व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे 60. त्यामुळे आपण लिहिणार फ्रॉम 1 T28 is equal to 60. So 28 term of given AP is 60. Now next question number 7. Question is, in an AP, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. AP आहे. APच्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्मची सम दिलेली आहे आणि त्याच 3 टर्मचं प्रॉडक्ट दिलेलं आहे. तर या 2 कंडिशनचा यूज करून आपल्याला AP फाइंड करायचं आहे. म्हणजेच काय आपल्याला APच्या टर्म्स फाइंड करायच्या आहे. म्हणजे आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू सगळ्यात आधी फाइंड करून टर्म्स तिथे लिहावं लागणार आहे. सो आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे अजून दॅट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन AP आर a मायनस डी a आणि a प्लस डी. या 3 टर्म्स आपल्याला अजून करायचे आहे. आता बघा जेव्हा केव्हा आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात की 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म आहे त्याची सम दिलेली आहे त्याचा प्रॉडक्ट दिलेला आहे
तर त्या केसमध्ये आपण जनरली ज्या ए पीच्या ज्या टर्म्स कन्सिडर करतो त्या टर्म्स नेहमी आपण कन्सिडर करतो ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. ओके, ह्या टर्म तुम्ही अशा कन्सिडर करू शकता. बघा आपण ए पी म्हटलं ए पीच्या टर्म्स आतापर्यंत आपण कशा बघत होतो. ए पीच्या टर्म्स असतं फर्स्ट टर्म ए, नेक्स्ट टर्म ए प्लस डी, नेक्स्ट टर्म ए प्लस 2d, अशा पद्धतीने आपण टर्म कन्सिडर करत होतं. ज्यावेळेस आपण एमध्ये कॉमन डिफरन्स ॲड करू त्यावेळेस आपल्याला पुढची टर्म मिळते. म्हणजे एच्या आधीची टर्म काय असणार आहे, एच्या आधीची टर्म असणार आहे ए मायनस डी. कारण ए मायनस डीमध्ये जेव्हा मी प्लस डी करेल त्यावेळेस मायनस डी प्लस डी कॅन्सल होणार, नेक्स्ट टर्म आपल्याला ए मिळणार आहे. म्हणजे एच्या आधीची टर्म असणार ए मायनस डी, त्याच्या आधीची टर्म असणार आहे ए मायनस 2d. अशा पद्धतीने या साईडचे सुद्धा टर्म्स असणार आहे. मग आपण अशा टर्म्स का घेतो, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी ह्या टर्म्स का घेतो, या टर्म्स घेतो आपण जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन इझी होईल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी आपण ह्या टर्म्स घेतो. कारण आपल्याकडे कॉन्झिक्युटिव्ह टर्मचे काही कंडिशन दिलेले नाही, त्यामुळे तुम्ही ए पीच्या सिक्वेन्समधल्या कोणत्याही 3 लागोपाठच्या टर्म्स घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ए प्लस 2d, ए प्लस 3d, ए प्लस 4d ह्या टर्मसुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी घेऊ शकता. ठीक आहे, बट आपल्याला काय पाहिजे, आपल्याला कन्व्हिनियन्स पाहिजे. त्यामुळे टर्म्स आपण घेतल्या ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. आता ह्या टर्म्स का घेतलेल्या आहे 3 टर्म्स, कारण आपल्याला सांगितलं आहे की सम फाइंड करायचे म्हणजे टर्म ॲड करायच्या. जर मी ह्या 3 टर्म ॲड केला तर बघा मायनस डी आणि प्लस डी कॅन्सल होतं. ठीक आहे, मायनस डी प्लस डी कॅन्सल होतं म्हणजे फक्त माझ्याकडे इक्वेशन इन ए मिळतं आहे. त्याच्यामुळे मला एची व्हॅल्यू लगेच मिळेल, त्याचं यूज करून नंतर मी डीची व्हॅल्यू फाइंड करू शकते. सपोज मी जर 3 टर्म्स घेतल्या ए प्लस डी आणि ए प्लस 2d, यासुद्धा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. यासुद्धा टर्म्स आपण घेऊ शकतो. पण ज्यावेळेस मी ह्या कंडिशनचं यूज करून यांचे ॲडिशन करेल त्यावेळेस मला इक्वेशन मिळेल 3a प्लस 3d इज इक्वल टू सम नंबर. म्हणजे इथे 2 व्हेरिएबल राहत आहे, यांनी सुद्धा तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे, आन्सर मिळणार आहे. बट एवढंच आहे की इथे कॅल्क्युलेशन थोडी वाढणार आहे. त्यामुळे याच्यापुढे कधीही ज्यावेळेस तुम्हाला 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मेन्शन केलेलं असेल त्यावेळेस नेहमी त्यात टर्म घ्या ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. ठीक आहे, तर आता बघूया सोल्युशन. गिवन सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27. 3 terms of AP are A minus D, A and A plus D. So sum is equal to 27. Therefore A minus D plus A plus D is equal to 27. Minus D plus D cancel होणार, 3A is equal to 27. तर याच ठिकाणी आपल्याला एची व्हॅल्यू लगेच मिळाली, एची व्हॅल्यू मिळाली 27/3 दॅट इज इक्वल टू 9. सेकंड कंडिशन, प्रॉडक्ट इज 504 म्हणजे ए मायनस डी, ए प्लस डी, दिस प्रॉडक्ट इज 504. ओके, आपण इथे लगेच व्हॅल्यू पुट करूया. 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी इंटू 9 इज इक्वल टू 504. हे दोन ब्रॅकेट्स बघितले, हे दोन ब्रॅकेट कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी, यांचा प्रॉडक्ट आपण लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. राईट, देअरफॉर ए म्हणजे 9, बी म्हणजे डी. सो ए स्क्वेअर 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू, इथे 9 मल्टिप्लाय करतो, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं म्हणून आपण काय करू, हा जो 9 आहे हा राईट हँड साईडला पाठवू, इथे मल्टिप्लाय करतो, इथे जाऊन तो डिवाइड करेल. अँड देअरफॉर 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू, डिव्हिजन किती असणार आहे 56. ओके, and therefore 81 minus 56 is equal to d square. टर्म्स फक्त आपण शिफ्ट केल्या, therefore d square is equal to 81 minus 56 म्हणजे 25 and therefore d is equal to plus or minus 5. स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअर रूट घेताना आपल्या दोन्ही साईड कन्सिडर करावं लागणार आहे +5 -5, कारण +5चा स्क्वेअर सुद्धा 25 असतो आणि -5चा स्क्वेअर सुद्धा 25 आहे. त्यामुळे ज्यावेळेस मी याचं रूट घेते तर याचा अर्थ याचा रूट 5 पण असू शकतो किंवा -5 सुद्धा असू शकतो, म्हणून आपल्याला हे दोन्ही नंबर्स घ्यायचे आहे. तर थोडक्यात आपल्याला एंडला आपण असं लिहू शकतो, देअरफॉर ए इज इक्वल टू 9, डी इज इक्वल टू +or -5. व्हॉट इज क्वेश्चन, आपल्याला फाइंड करायचे आहे टर्म्स फाइंड करायचे आहे. सो टर्म्स ऑफ ए पी, डीच्या 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला 2 केसेस कन्सिडर करावे लागतील. टर्म्स ऑफ ए पी वेन डी इज इक्वल टू +5. डीची व्हॅल्यू ज्यावेळेस +5 असेल त्यावेळेस टर्म्स कोणत्या असणार आहे, ए मायनस डी, डी इज इक्वल टू +5. ठीक आहे, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, 4, 9 अँड 14. ठीक आहे, आणि ज्यावेळेस डी इज इक्वल टू -5 असेल त्यावेळेस टर्म्स काय असणार आहे, 9
+5 9 आणि 9 - 5 14 9 आणि 4. बघा टर्म्स सारख्याच मिळत आहे, फक्त एका केसमध्ये 4 9 14 मिळत आहे, एका केसमध्ये 14 9 4 मिळत आहे. तर हे झालं दिलेल्या 3 टर्म्स. आपण लगेच व्हेरीफाय पण करू शकतो. त्याची सम बघा किती आहे, 13 + 14 27 आणि प्रॉडक्ट आहे 36 × 14. सो 504 सुद्धा प्रॉडक्ट आलेला आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन 8. Question is, find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. आता इथे 4 consecutive term सांगितलेले आहे. तर आपल्याला फाइंड करायचे आहे 4 consecutive terms of AP whose sum is 12. त्याची सम पाहिजे 12 and sum of third and fourth is 14. थर्ड आणि फोर्थ टर्मची सम असणार आहे 14. त्या टर्म्स आपल्याला फाइंड करायच्या. ब्रॅकेटमध्ये दिलं आहे अजून 4 consecutive terms in APR A - D A + D A + 2D. यामध्ये सुद्धा अगेन बघा काय ट्राय केलेलं त्यांनी मायनस इन इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला, कारण ज्यावेळेस आपण सम फाइंड करू त्यावेळेस एक डी तरी ॲटलिस्ट कॅन्सल होईल, म्हणून इथे त्यांनी टर्म्स आपल्याला घ्यायला लावला A - D A + D आणि A + 2D. ज्यावेळेस 3 consecutive टर्म असेल त्यावेळेस A - D A आणि A + D घेतो. 4 असेल तेव्हा A - D A + D आणि एक पुढची टर्म म्हणजे A + 2D आपल्याला घ्यायची असतं. ठीक आहे. सो गिवन ऑर एल्स आपण आधी ॲझ्युम करूया. ॲझ्युम 4 consecutive terms of AP are A - D A + D आणि A + 2D. Then given sum is 12, therefore A - D plus A plus A + D plus A + 2D, this sum is 12. 1 2 3 4 4A - D plus D कॅन्सल होणार प्लस 2D इज इक्वल टू 12. याला आपण 2D डिवाइड करू शकतो. 2A + D इज इक्वल टू 6. एक इक्वेशन आपल्याला इथे मिळालं. अनदर कंडिशन, सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. सम ऑफ थर्ड टर्म अँड फोर्थ टर्म इज इक्वल टू 14. T3 + T4 14 दिलेला आहे. दिस थर्ड टर्म 1 2 3 4 म्हणजे या दोन टर्मची सम आपल्याला दिले T3 आणि T4. A + D plus A + 2D is equal to 14. Therefore 2A plus 3D is equal to 14. This is second equation. आता आपल्याला काय करायचं, जर तुम्ही बघितलं इक्वेशन 1 आणि 2 सायमल्टेनियस इक्वेशन आहे. इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. इझिएस्ट वे काय असणार आहे, दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन, कारण दोन्ही ठिकाणी 2A ची टर्म आहे. त्यामुळे आपण करूया इक्वेशन 2 - इक्वेशन 1. सो 2A plus 3D is equal to 14. यामधून आपण सबट्रॅक्ट करूया. 2A plus D is equal to 6. 2D is equal to 8. Therefore D is equal to 8/2. Hence D is equal to 4. D ची व्हॅल्यू मिळाली. आता A ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 वरून फाइंड करू शकतो. 2A plus D is equal to 6. Therefore 2A is equal to 6 - D 6 - 4. 2A is equal to 2. A is equal to 1. A ची व्हॅल्यू मिळाली 1. ओके. आपल्याला फाइंड करायचे टर्म्स कोणत्या आहे. सो टर्म्स A - D A plus D आणि A plus 2D. फर्स्ट टर्म A ची व्हॅल्यू आहे 1. 1 - 4 -3. 1 + 4 5 आणि 1 + 2 × 4 8 9. सो टर्म्स आहे -3 1 5 and 9. प्रत्येक ठिकाणी कॉमन डिफरन्स 4 येतो. आपण आन्सर व्हेरीफाय करूया. सम 12 येते. सम जर बघितल्याची 10 15 15 - 3 12 आणि प्रॉडक्ट सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म यांची सम 5 + 9 दॅट इज इक्वल टू 14. प्रॅक्टिस सेटमध्ये लास्ट क्वेश्चन 9. इफ द 9th term of an AP is 0, AP ची 9th term 0 आहे, देन शो दॅट 29th term is twice the 19th term. तर आपल्याला एक रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. 29th term is twice the 19th term. 29 म्हणजे T29 is equal to 2 × T19. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. सो
सोल्युशन काय असणार आहे, व्हॉट इज गिवन, 9th टर्म ऑफ AP इज 0, म्हणजे T9 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0. व्हॉट टू प्रूव्ह, दिस इज गिवन टू प्रूव्ह 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. TNचे रिलेशन दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला TNचा फॉर्म्युला T9 इज इक्वल टू 0, म्हणजे n टर्मचं रिलेशन दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला TNचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. पुट n इज इक्वल टू 9, त्यामुळे आपण लिहू शकतो T9 इज इक्वल टू A प्लस 9-1 8 इंटू D. T9 इज 0, therefore 0 is equal to A plus 8D and hence A is equal to minus 8D. ओके, A आणि D मधलं एक रिलेशन आपल्याला मिळालं. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे T29 आणि T19 मधलं रिलेशन. सो नाव पुट n इज इक्वल टू 29, दिस इम्प्लाइज T29 इज इक्वल टू A प्लस 28D. ठीक आहे, A प्लस 28D आणि T19 n इज इक्वल टू 19 जर आपण पुट केलं तर T19 इज इक्वल टू A प्लस 18D. या दोघांमधलं रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आपण कसं करणार, यामध्ये आपण काय करू, याला आपण बोलूया 1, याला 2. फ्रॉम 1 T29 इज इक्वल टू A प्लस 28D. यामध्ये आपण काय करूया, A ची व्हॅल्यू मायनस 8D पुट करूया, मायनस 8D प्लस 28D. सो मायनस प्लस 28 मायनस 8 म्हणजे 20D. सो T29 ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली, 20D. त्याच पद्धतीने T19 मध्ये म्हणजे फ्रॉम 2 T19 इज इक्वल टू A प्लस 18D. A ऐवजी आपण लिहिणार मायनस 8D प्लस 18D. ही व्हॅल्यू किती येणार, 10D. सो T19 इज इक्वल टू 10D. एक व्हॅल्यू मिळते 20D, एक व्हॅल्यू मिळते 10D. तर यामध्ये आपण रेशोसुद्धा घेऊ शकतो किंवा आपण असं लिहू शकतो 20D इज इक्वल टू 2 इंटू 10D आणि 10D म्हणजे T19. सो 2 इंटू T19 असं आपण घेऊ शकतो किंवा आपण रेशोसुद्धा इथे घेऊ शकतो. नाव 3 डिवायडेड बाय 4 आपण जर रेशो घेतला तर T29 अपॉन T19 इज इक्वल टू 20D अपॉन 10D. D कॅन्सल होणार, 20 अपॉन 10 म्हणजे 2. देअरफॉर T29 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ T19.